न्यूमरोलॉजी थ्रू एक्सपेरिमेंटल लर्निंग मटेरियल्स हे जे आहे आपण पाहतो आहोत त्याच्यामध्ये हे खूप छान आलं आहे पायथागोरस थेरम. पायथागोरसचा जो सिद्धांत आहे तो बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना समजत नाही, तर हे जे आहे इयत्ता 5वी पासून पुढे आहे, तर त्याच्यासाठी हे खूप सुंदर असं साहित्य दिलेलं आहे की हा जो कर्ण आहे आणि मग ही जी आकृती आहे हे अशा प्रकारे आकृती कशी लावायची आणि याच्यामधून विद्यार्थ्यांना तो कशा प्रकारे आपण सुंदररित्या समजवू शकतो त्याचे व्हिडिओ मी मनीषा सुरेश या शैक्षणिक चॅनलवर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून मी टाकणार आहे. तर हे एक सुंदर असं साहित्य आलेलं आहे पायथागोरसचा सिद्धांत स्पष्ट करणारं आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवणारं. काटकोन त्रिकोणाची ओळख आपल्याला याच्याहून होते आणि पायथागोरसचा जो सिद्धांत आहे, पायथागोरसचं जे सूत्र आहे की पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग या दोघांची बेरीज म्हणजेच कर्णाचा वर्ग वगैरे. तर जे काही आहे विद्यार्थ्यांना जे पोपटासारखा फक्त ते बोलतात पाठ करतात त्याचे उदाहरणही सोडवत असतील, पण त्याचा कन्सेप्ट अगदी क्लिअर होण्यासाठी हे खूप उत्तम असं साहित्य आलेलं आहे. साहित्य आलं आहे मेजरिंग पझल सेट्स. तर हे खूप छान आहे. माझ्या चॅनलवर अपूर्णांकासंदर्भात खूप व्हिडिओ आहेत की अर्धा म्हणजे काय, त्याला लिहिण्याची पद्धत काय, पाऊण म्हणजे काय, त्याचा लिहिण्याची पद्धत काय, तर पाव म्हणजे काय. तर हे इतकं छान आहे की विद्यार्थ्यांना इथे घडीचित्राद्वारे समजवलेलं आहे सगळं आणि खूप छान असं साहित्य आहे बघा की समजा आता मिनिटांचं आहे, नगाचं आहे, सेकंद, ग्रॅम. तर आपण ग्रॅमचं घेऊया, साधारण किलोग्रॅमचं महिन्यांचं आहे, तर आपण किलोग्रॅम संदर्भात घेऊया की हे घडीचित्र आहे बघा. तर हे अशा प्रकारे घडीचित्र इतकं सुंदर असं हे आहे शैक्षणिक साहित्य की याच्यामध्ये इथे वरती लिहिलेलं आहे की 1000 ग्रॅम आणि इथे लिहिलं आहे 1 किलो. त्यानंतर हे 4 भाग असतात त्याच्यामध्ये आणि आपण नेहमी भाकरीचं उदाहरण देऊन समजून सांगतो. तर त्याचं बघा की प्रत्येक ह्या 4 भागाचं प्रत्येक भागाला काय काय म्हणतात. जर मी घडीचित्र समजा याला फोल्ड केलं तर मी असं केलं तर हा अर्धा भाग होतो आणि मग अर्ध्या भागाचे किती आणि किंवा मी असा 3 भाग दाखवून पाऊंडची संकल्पना त्यांना समजून सांगू शकते. एकच भाग घेतलेला आहे, हा एकच भाग म्हणजे पाव भाग, चौथा भाग. तर पाव भागाचं जे आहे तर इथे की नाही साईडला बघा इथे लिहिलेलं आहे 1/4. त्याचं अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात वाचन कसं करतात, शिवाय त्याला पॉईंटमध्ये म्हणजे दशांश अपूर्णांकात त्याचं वाचन कसं करतात, तर ते सुद्धा इथे लिहिलेलं आहे 0.25. तर हे खूपच छान असं घडीचित्र पण तितकंच अट्रॅक्टिव्ह आहे आणि इफेक्टिव्ह पण आहे. फळं घेऊन ते कापा, वस्तू घेऊन ते कापा आणि त्याची संकल्पना त्यांना समजवा. त्याच्यापेक्षा तुम्ही अशा हे जे घडीचित्र आलेलं आहे तर याच्याद्वारे खूप छान समजू शकता, वाचन घेऊ शकता. शिवाय वेगवेगळे अंक देऊन याच्यावरून आपण अर्धा, पाव, पाऊण कसं काढतात ते देखील शिकू शकतो. फक्त याचंच ग्रॅमचंच नाही तर महिन्यांचं सुद्धा दिलेलं आहे बघा. महिने ते सुद्धा घडीचित्र खूप छान आहे की किती महिने असतात, 12 महिने, तर मग 12ची कशी विभागणी झालेली आहे. त्यानंतर दिवसाचं दिवस हे बघा, त्यानंतर मिलीलिटर, त्यानंतर बरेच असे नग दिलेले आहेत. तर हे अतिशय खूपच सुंदर आणि आकर्षक असं पूर्णांक समजण्यासाठी विद्यार्थ्यांना हा सेट आलेला आहे. आणि हे सगळं साहित्य आपण आपल्या कल्पकतेनुसार वेगवेगळ्या भाग शिकवण्यासाठी वापरू शकतो, विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी देऊ शकतो आणि ते याच्यामधून एकमेकांशी खेळू पण शकतात. तर त्याच्यातूनच खेळातून शिक्षण हा आपलाच मूलमंत्र आहे. आता त्यानंतर स्टॅकेबल काउंटर्स. ही जी बरणी आहे या बरणीमध्ये वेगवेगळ्या रंगाचे असे हे आलेले आहेत, वेगवेगळ्या रंगाच्या गोट्या आहेत त्याच्यामध्ये. तर ह्या एकमेकांमध्ये फसवल्यासुद्धा जातात आणि वेगवेगळे आकर्षक रंग आहेत, मुलांना आनंद वाटतो. हे वर्गीकरण शिकवताना तुम्ही याचं वर्गीकरण करायला देऊ शकता, 1ली किंवा 2री असेल तर, आणि मोठा वर्ग असेल तर तुम्ही याचं मोजमाप करायला देऊ शकता. शतक, एकक, दशक, शतक याची संकल्पना याच्यावरती तुम्ही खेळ घेऊ शकता किंवा दाखवू शकता. पण हे मुळात कशासाठी दिलेलं आहे माहिती आहे का, तर हे पाढे तयार करताना विद्यार्थ्यांना
समजलं पाहिजे त्याच्यासाठी आहे. तर हे कसे पाढे तयार करायचे याचा विद्यार्थ्यांसोबतचा डेमो मी दुसऱ्या चॅनलवर टाकणारच आहे. पण इथे जे आहे की इथे काही चित्र काढलेले आहेत, काही रंगसंगती आहे. मुलं एकाच घटकातून अनेक संबोध शिकू शकतात. तर बघा याच्यामध्ये जो आहे बेचा पाढा इथे विद्यार्थ्यांनी आमच्या तयार पण केलेला होता अर्धा, की 2-2 गोट्या ठेवायच्या, किती गोट्या ठेवायच्या आणि किती वेळा ठेवायच्या. तर ही संकल्पना एकदा विद्यार्थ्यांना स्पष्ट झाली की त्यांना परफेक्ट समजतं की पाढा कसा तयार होतो. आपण कितीही सांगितलं त्यांना की अनेक वेळा बेरीज केली की त्याचा मग गुणाकार असतो तो, किंवा पाढे, विद्यार्थी फक्त पाठांतरावर भर देतात, पण तो कसा तयार होतो आणि त्याच्यात किती वस्तू असतात. तर हे नेमकं म्हणजे अगदी रॉ मटेरियल आपण ज्याला म्हणतो ना की अगदी पायाभरणी, तर त्याच्यासाठी विद्यार्थ्यांचा कन्सेप्ट खूप क्लिअर होणार आहे याच्याद्वारे. तर मस्त अशा गोट्या दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या रंगाच्या आहेत. पिवळ्या रंगावर लाल गोट्या ठेवल्या तर त्या लगेच उठून दिसतात. प्रत्येक गोटी मोजायला सांगून, जसं की आता 2चा पाढा असला तर 2-2चे गोट्या एकात एक फसून तुम्ही ठेवू शकता एकाच रंगाच्या. आणि जर वेगळा रंग आहे तर वेगळी रंगसंगती करून ते आकर्षक दिसतं, उठून दिसतं. आणि 3चा पाढा असेल तर 3-3च्या गोट्या ठेवायच्या. त्या 4चा पाढा असेल तर 4-4च्या गोट्या एका घरात ठेवायच्या. 5चं असेल तर 5-5च्या गोट्या, आणि विद्यार्थ्यांना त्या गोट्या नंतर मोजायला लावायच्या. त्याच्यामुळे काय होणार आहे, कन्सेप्ट तर क्लिअर होणारच आहे, शिवाय पाढे पण लवकर पाठांतर होते. पुढचं आहे शैक्षणिक साहित्य सरफेस एरिया युनिट. म्हणजे काय तर घनफळ आणि पृष्ठफळ कसं काढतात त्याच्यासाठी हे उत्तम साहित्य आलेलं आहे. तर ही जी संकल्पना आहे विद्यार्थ्यांची, घनफळ म्हणजे काय, पृष्ठफळ म्हणजे काय, हे कितीही सांगितली ना तरी प्रात्यक्षिक केल्याशिवाय ती कळत नाही. तर याच्यामध्ये अशा प्रकारे काही डब्बे दिलेले आहेत वेगवेगळ्या आकाराचे, इष्टिका, चिती वगैरे हे बघा. आणि त्याच्यामध्ये समजा हे आहे आणि या डब्यांवर लिहिलेलं आहे बघा, या डब्यांवर मापं लिहिलेली आहे, ठीक आहे ना. 60x40x50 mm, 645 cm सेंटीमीटर. तर हे जे आहे तर याच्यामध्ये ह्या ज्या काही गोट्या दिलेल्या ना 1 घन सेंटीमीटरच्या, हे 1 घन सेंटीमीटरचे ठोकळे दिलेले आहेत. आणि हे ठोकळे या पेटीमध्ये पूर्णपणे बसवायचे. हे बघा मी या पेटीमध्ये अशा प्रकारे हे भरलेलं आहे 1 घन सेंटीमीटरच्या हे जे ठोकळे आहेत ते ठोकळे. आणि याच्यामध्ये किती लाईन आहे, 1 2 3 4, आणि अशा उभ्या किती लाईनी आहेत, 1 2 3, ठीक आहे ना. तर मग याचं हे जे पृष्ठफळ म्हणजे काय, तर हे सगळा जो सरफेस आहे खालचा वरचा आजूबाजूचा सगळीकडचा, तर त्याला आपण पृष्ठफळ असे म्हणतो. कुठल्याही वस्तूचं पृष्ठफळ कसं काढायचं. त्यानंतर घनफळ कसं काढायचं, तर त्याचं पण आहे की लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची, तर ते घनफळ निघतं. तर अशा प्रकारे आपण याच्याहून संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट करू शकतो. कसं ते प्रात्यक्षिकाद्वारे मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवणार आहे, विद्यार्थ्यांकडून करून घेणार आहे. तर अशा प्रकारे हे सुद्धा घनफळ आणि पृष्ठफळ हे स्पष्ट करणारी संकल्पना आहे. खूप मस्त शैक्षणिक साहित्य आहे. जे साहित्य आहे जादुई पेटीमधलं टॉय बेस पेडागॉजी, खरंच खूप सुंदर साहित्य आहे. आपण जर याचा आपल्याला अध्यापन करावं लागतं बऱ्याच वेळा. तर जिल्हा परिषदेच्या शाळांना बहुवर्ग अध्यापन असतं. तर त्याच्यामध्ये आपण एका वर्गाला अशा प्रकारे बिझी ठेवून दुसऱ्या वर्गाला शिकवू शकतो, किंवा सगळ्यांना मिळून सुद्धा कन्सेप्ट शिकवू शकतो. 3री 4थीला जर आपण हा अपूर्णांकाचा कन्सेप्ट शिकवला तर 1ली 2री देखील बसलेली असली, किंवा 2रीचा वर्ग असला तर तोही वर्ग ते खूप चांगल्या प्रकारे आत्मसात करतो. तर आशा करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.